प्रभाग क्रमांक 14 मधून उमा महादेव गौड यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि अद्याप त्यांचे उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे आज एवढा मोठ्या संख्येने मॉब जमलेला आहे। आम्ही कॅमेरा लावला तर 2 मिनिट या कॅमेऱ्यामधून मॉब हलत नव्हता, इतक्या मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक जमलेले आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा उपनेते महादेव गौड सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही उमेदवारीबद्दल? गेली 3-6 टर्न म्हणजे 91 पासून मी सातत्यानं बंडगरमाळ कलानगर ह्या परिसरामध्ये निवडणूक लढतो। 3 वेळा शिवसेना चिन्हावर, 2 वेळा माझी मिसेस धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले, दुसरी आंबलेबाई इंदुताई आंबले ह्याही धनुष्यबाणावाले आणि चौगलेबाईंनी अपक्ष आणि मी कबशी या चिन्हावालेले आहे। सातत्याने 6 निवडणुका मी त्या भागामध्ये लढलेला आहे, 5 निवडणुका मी जिंकलेल्या आहे। असं असताना देखील जर पक्ष अन्याय करत असेल तर मला पुढील याचा विचार करावा लागेल। दुसरी गोष्ट, या भागामध्ये काम करत असताना सगळ्या समाजाबरोबर मी सोबत घेऊन काम करतो। कुठली अडचण असू दे त्या ठिकाणी स्वतःहून मी काम करत पुढाऱ्याने काम करत असतोय। आणि विशेष म्हणजे काय आहे, जर आज माझ्यासारख्या माणसावर ज्या वार्डामध्ये सलग 5 वेळा निवडून येणारे मी कार्यकर्ता आहे आणि तर माझ्यावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय, विचार करण्याची गोष्ट आलेली आहे। आणि पक्षाच्या नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि या ठिकाणी चळवळीच्या कार्यकर्त्याला जर थांबवलं तर गावात कुठल्या पद्धतीचा मेसेज जाईल हे त्यांनी ठरवलं पाहिजे। मुळात त्या ठिकाणी पहिल्यांदा मला शिवसेनेची उमेदवारी असताना पुरुष ह्या गटामध्ये देतो म्हणून सांगितलं, त्यानंतर मला महिला या गटामध्ये देतो म्हणून सांगितलं आणि कालपासून तिथे निर्णय चुकीचा झालेला दिसतंय की सगळी तिकडं भाजपला। म्हणजे जर शिवसेनेचा उमेदवार सातत्याने गेले 25 वर्षे त्या ठिकाणी निवडून येत असेल तर तुम्ही आमच्यावर अन्याय का करता? भारतीय जनता पार्टीचा येतोच विषय कुठं तिथं एक वेळा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी परवा एक निवडून आलेले आहे, नाही तर सातत्याने आम्ही शिवसेना म्हणून तिथं निवडून आलोय। शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे आणि सातत्याने हा बाल्य किल्ला राहणार। शिवसेना या धनुष्यबाणावर मी निवडणूक लढणार आहे। जर पक्षाने माझ्या अन्याय केला तर त्याचा मला विचार करावा लागेल। गत नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण सभासद म्हणून गेला होता। काय सांगाल, आता आपली उमेदवारी थांबवण्यात आलेली आहे किंवा अद्याप जाहीर केलेली नाही? हे चुकीचं झालेलं आहे आमच्या बाबतीत। बंडगरमाळा म्हणजे शिवसेना असं गणित आहे आणि गौड महादेव गौड साहेब बंडगरमाळाचे धनुष्यबाण चिन्ह महादेव गौड साहेब एवढंच सांगू शकते। तर आपण इथे या ठिकाणी प्रभागातील नागरिक देखील जमलेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गेली 30 वर्ष झाली या आमच्या भागामध्ये बंडगरमाळ असेल, कलानगर असेल किंवा हिंद नेताजी मंडळ, बरेच परिसरात, सगळ्या परिसरामधले काय छोटी मोठी अगदी रात्री 2 वाजता उठून सुद्धा जरी हाक मारली तरी धावून येणारे महादेवांना त्यांचं जर तिकीट नाकारत असतील तर हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आहे। आमच्या भागाचे नेते महादेवांना गौड जवळजवळ 35 वर्ष झाले नगरसेवक असताना सुद्धा जर पक्षाने आमच्यावर जर अन्याय करायचा असेल तर आम्ही करायचं काय? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आम्ही करायचं काय? पक्षावर विश्वास ठेवायचा का नाही याची विचार करण्याची वेळ आलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तिकीट मिळायलाच पाहिजे याची पक्षाने दखल घ्यावी। कोण महिलामध्ये कोण बोलणार आहे? थांबा, हे सोडा, तुम्ही फक्त बोला। हे तिकीट मिळालंच पाहिजे, आमच्या महिलांचा अधिकार आहे, आम्हालाही मिळालं पाहिजे। आम्ही मागे हटणार नाही, तिकीट पाहिजे। शिवसेना पाहिजे म्हणजे महादेव अण्णांनी तिकीट मिळायला पाहिजे। आमचा कार्यकर्ता चांगला आहे त्या भागात, आम्ही तिथल्याशिवाय कुठेही जात नाही, आम्हाला अण्णा पाहिजेत। होय, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे। महादेवांना शिवसेनेची उमेदवारी नाही मिळाली तर त्यांनी वेगळा निर्णय घेतला, तुम्ही पाठीशी असणार आहे काय? असणार आहे, असणार आहे, असणार आहे। महिला सगळ्या पाठीशी आहेत, अण्णाला तिकीट मिळायला पाहिजे। नाही जर अण्णाशी तर मत मिळालं नाही तर आम्ही बहिष्कार टाकणार, कुणाला देणार नाही मत। आम्ही ऐकणार नाही। सर्वजण बंडगरमाळाचा ठाण्याभाग महादेवांच्या पाठीची 100% सगळी जनता राहणार। तिकीट मिळू दे नाही मिळू दे, पण मिळालंच पाहिजे। तर या ठिकाणी आपण पाहतोय सर्व बंडगरमाळ परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व नागरिक, सर्व समाजातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेच्या मातोश्री या कार्यालयाच्या बाहेर इचलकरंजीमध्ये सर्व हे उमेदवारी मागणीसाठी आले आहेत। उमेदवारी यांना जर मिळाली नाही तर वेगळा निर्णयाच्या पावित्र्यात आहेत। इथले मतदार देखील सांगतायत की महादेव अण्णांना जर तिकीट मिळालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू। इतका आक्रोश शिवसेनेमध्ये हा दिसतोय। महादेव गौड हे नाव इचलकरंजीमध्ये नावाजलेलं असून
हे फक्त केवळ इचलकरंजीत नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात नावाजलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा उप जिल्हा प्रमुख म्हणून गेली 25 वर्ष ते कार्यरत आहेत. अनेक कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. इचलकरंजी नगर परिषदेमध्ये महादेव गौड हे नाव हे चांगलं नावावर रूपाला आलेलं आहे आणि सभागृहामध्ये आवाज उठवणारं नाव म्हणून देखील महादेव गौड यांच्याकडे पाहिलं जाते. आणि अशा उमेदवाराला जर पक्षाने डावललं तर त्याचा पक्षाला मोठा परिणाम भोगावा लागू शकतोय, हे इथल्या परिस्थितीवरून दिसतंय. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलढोणे.